खूप दिवस झालं घरी पास्ता बनवला नव्हता. आज रविवार होता, सुट्टी होती आणि मग पास्ता बनवायचा बेत ठरला. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी घेऊन आले. लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही इथं बटरही घेऊ शकता. यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आणि 1 चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे. यामुळे टेस्ट छान लागते. थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये ब्रोकोली, ढोबळी मिरची, स्वीट कॉर्न, तुमच्या आवडीचे तुम्ही भाज्या घालू शकता. हे सगळं घालून घेतल्यानंतर 1 चमचा ओरिगॅनो घातलेला आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून उकडलेला पास्ता घालून घ्यायचा. आता यामध्ये क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी अर्धी वाटी दूध घातलेले आहे. चीज असं मस्त खिसून घेतलेलं आहे वरून आणि याच्यानंतर हे सगळं झाकून ठेवूयात, म्हणजे छान अशी वाफ येईल, आपलं चीज मेल्ट होईल. तर अशा पद्धतीने आपला हा छान गरमागरम टेस्टी पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की हा पास्ता कसा झाला होता ते. धन्यवाद.